छत्रपती संभाजीनगरमधील बनावट औषध घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरच्या गाठी रुग्णालयात 2 कोटींच्या बनावट औषधींचा पुरवठा केल्याचा प्रकरण समोर आलंय। कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस याचा 2 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2023-24 मध्ये 33 प्रकारच्या औषधींचा पुरवठा केला होता। घाटीला 2 कोटींची औषधी पुरवण्यासाठी विशाल एंटरप्राइजेसने निविदा भरली होती। ब्लॅक लिस्टमध्ये असताना कंपनीने पुरवठादाराने ब्लॅक लिस्ट नसल्याचं पत्र देऊन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता। ही औषधी बनावट असल्याचं या तपासणीनंतर आता उघड झालं। या संदर्भात आता गुन्हा दाखल झाला। सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, ज्या ठिकाणी रोज हजारो गोरगरीब रुग्ण उपचार घेत असतात आणि याच रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये 3 कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये विशाल एंटरप्राइजेस, काबीज जेनेरिक हाऊस आणि केरळच्या स्कायक्युअर सोल्युशन कंपनीचा समावेश आहे। या तिन्ही कंपन्यांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डिसेंबर महिन्यात कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेसने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा केल्याचा घोटाळा समोर आला होता। याच कंपनीतर्फे घाटी रुग्णालयात जवळपास 2023-24 मध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा औषधी पुरवण्यासाठी विशाल एंटरप्राइजेसने निविदा भरली होती। ब्लॅक लिस्टमध्ये असताना देखील कंपनीने पुरवठादाराने ब्लॅक लिस्ट नसल्याचे पत्र देऊन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता आणि त्यानंतर ज्या 23 प्रकारच्या औषधी पुरवण्यात आल्या होत्या त्या बनावट असल्याच्या तपासणीत उघड झाल्यानंतर आता बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घाटी प्रशासनाच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या आरोपींना आता कधी पकडण्यात येणार, त्यांना कधी अटक करण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन झिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।